हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊज बॅक पार्ट। तर त्यासाठी तयार उंची 13ची हवी। 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेऊन 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। 2.25 इंचावरती गळा, 3 इंचावरती शोल्डर, 5.25 इंचावरती मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायची। 32चा चौथा भाग 8 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची। 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घ्यायचं। कंबर आपली 28 आहे। 28चा चौथा भाग 7 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। 1 इंचावरती टक्स पॉइंट द्यायचा व 2 इंचावरती फिटिंग मार्जिन घ्यायची व मार्किंग आखून घ्यायची। तयार गळा 3चा हवा, त्यासाठी दोन्ही बाजूने शिलाई मार्जिन सोडून 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घ्यायचा। सिंपल गोल गळा तयार करून घेणार आहोत, त्यासाठी गळ्याची मार्किंग करून घ्यायची। आता आपण हा गळा कट करून घेणार आहोत। मार्किंग केलेला गळा कट करून घ्यायचा। गळा कट करून घेतलेला आहे। आता मेन कापडावरती आपण अस्तर ठेवून शिलाई मारून घेणार आहोत, त्यासाठी एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। मेन कापडावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची। तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल। गळ्यावरती ही सेम अशाच प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची। आणखी एक शिलाई मारून घ्यायची। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। असेच आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही जाऊन पाहू शकता। तर गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे। एक्स्ट्रा कपडाही कट करून घेतलेला आहे। आता पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे व गळा आतमधल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा। आता पूर्ण गळ्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची। एकदम फिनिशिंग मध्ये एक शिलाई मारून घ्यायची। तर शिलाई मारून झालेली आहे। खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची। एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला बॅक पार्ट कसा तयार करायचा ते सांगितलेलं आहे। तर शिलाई मारून झालेली आहे। पूर्ण ब्लाऊज वरती चारही बाजूने एक शिलाई मारून घ्यायची। दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। आता आपण टक्स मारून घेणार आहोत, त्यासाठी ब्लाऊज हाफ फोल्ड करून घ्यायचा। 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। टक्स उंची 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। दोन्ही बाजूने मार्किंग करून घ्यायची व टक्स मारून घ्यायचे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर दोन्ही बाजूने टक्स मारून झालेले आहेत। आता आपण गळ्यावरती लेस लावून घेणार आहोत। एकदम छोटी लेस घेतलेली आहे। तर त्याच्या लेसच्या मध्यभागी एक शिलाई मारून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती एकदम व्यवस्थित लेस जोडून घ्यायची। तर गळ्यावरती लेस जोडून घेतलेली आहे। लेस वरती आणखी एक शिलाई मारून घ्यायची। तर अशा प्रकारे आपला बॅक पार्ट तयार आहे।